तर आज आपण गेलतो डायरेक्ट पिक्चर बघायला, तो बी कोणता तर दानव संहार. तर बघू काय विषय आहे. तर नमस्कार, मी ऋषी मोरे, स्वागत तुमचं पुन्हा एकदा. सकाळ सकाळ कडक कपडे घातले आणि निघलो होतो कॉलेजला, कारण आज होतं आपले प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन. त्याच्यामुळे म्हणलं याला जरा प्रेझेंटेशन वगैरे देऊन यावा, मग नंतर काय कॉलेजचं काय चालूच असतंय. बाकी मग काय इथं आलो कॉलेजमध्ये, पण त्यांचं आपलं तर काय काम नाही झालं. यायला म्हणलं आता काम नाही झालं, म्हणलं मग चला काय थांबून तरी उपयोग काय. मग काय डायरेक्ट निघलो आपण असंच रूमवरून आलो. नंतर ठरलं आपल्याला जायचंय पिक्चरला. मग काय एकदम मस्तपैकी ट्रॅकसूट वगैरे घातलं, कारण पावसाने तरी इथं धुमाकूळ गाजवलाय. तुमच्या भागात आहे का नाही पाऊस, आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगावं. सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं. जाऊ द्या म्हणलं आता चांगला रोड लागला ना, इकडं नाही पाणी व्हायचं, कारण सरकार आपलं मस्त आहे. त्याच्यामुळे काय ना सगळीकडून गाठी काढून दिले, त्याच्यामुळे पाणी नाही राहत. मग काय चालता चालता इथं हा कॉलन येतो, इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं आणि निघलो डायरेक्ट पुढं. यायला इथं पुलापाशी आलतो आपण PCMCच्या. तिथं बघितलं तर यायला ह्या ज्या पायऱ्या होत्या का एकाच साईडने बांधल्या होत्या व दुसऱ्या साईडने त्यांना सपोर्टच नव्हता. बाकी हा कोणता पूल आहे, नेमकं काय विषय हे आपल्याला तर नाही माहिती. तुम्ही आपल्याला कमेंटमध्ये सांगा. बाकी पूल मात्र एक नंबर होता बरं का. हे इथून वरून गाड्या बिड्या एकदम मस्त दिसत होत्या. शेवटी आपण आलोच, आपल्याला जिथं जायचं होतं ते म्हणजे विशाल सिनेमामध्ये. यायला तिथं जायच्या आधी म्हणलं यायला इथूनच आधी चहा पिऊन जावा. तिकडे परत 100 आणि 200 रुपयाला चहा असतोय, त्यात काय आपल्याला परवडत नाही. एक तर 2-4 वर्षांनी बजेट काढून आपण पिक्चरला आलो, त्याच्यात मग असं म्हणलं नाही जमत. मग काय डायरेक्ट आलो होतो, ते बी आपण अर्धा तास आधीच येऊन बसलो होतो. यायला म्हणलं कोण आलं नाही काय नाही, आपण सगळ्यात आधी येऊन बसलोय. पण जाऊ द्या म्हणलं, आपण त्या थिएटरमध्ये दोघंच होतो, त्याच्यामुळे काय वादत नव्हता. आणि त्याच्यात गेल्या तर यायला इथं डायरेक्ट जाहिराती चालू केल्या. यायला म्हणलं जाहिराती बघायला आलोय का पिक्चर बघायला आलोय. पण जाऊ द्या म्हणले, तुम्ही जाहिराती बघून घ्या आणि तुम्ही आपल्याला सांगा खरंच हे ह्या म्हणजे कोलगेटने दात घासत असतात का, ते आपल्याला कमेंटमध्ये सांगावं. जाऊ द्या. बाकी जाहिराती वगैरे झाल्या आणि त्यांनी काहीतरी पिक्चरचं म्हणजे ट्रेलर वेगळं दाखवला होता. शेवटी आपला झालाच पिक्चर चालू, दानव संहार पिक्चर. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये डिमन स्लेअर बी म्हणू शकतो. डिमन स्लेअर द इन्फिनिटी कासल. ते म्हणजे ते एनिमे होतं, त्याच्यामुळे तर काही विषयच नव्हता. बाकी जाऊ द्या. मग मी तर दुपारी इंटरमिशनला आलो. आयला म्हणलं 80 रुपयाला चहा. म्हणलं काय त्यात काय अमृत बिमृत घालून देतात काय, अमर बिमर करतात का काय आपल्याला. म्हणलं यायला या चहामध्ये. जाऊ द्या. मग पिक्चर ते एकदम मस्त होता बरं का, बरा होता. बाकी एनिमे कोण कोण बघतात ते आपल्याला कमेंटमध्ये लवकर सांगा. चेकआउट करा आपल्या कमेंट, जे म्हणजे एनिमे पाहतात ना, आणि ह्या कॅरेक्टरचं नाव काय ती पण आपल्याला कमेंटमध्ये सांगा. बाकी मग काय पिक्चर वगैरे संपला होता. यायला म्हणलं आता हे उगाच पळत येतो आता त्या कावळ्यामागे, त्या कावळ्याला काय करा. पिक्चर बाकी मस्त होता. डिमन स्लेयर्स, आपण आपल्या भाषेत दानव संहार. चला भेटू उद्याच्याला.